ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सिटी हॉस्पिटल पासून. तर आता इथे कुसुमताई अर्जुनला म्हणते, अर्जुन सर, तुम्ही अचानक असे सगळे प्रश्न का विचारताय? अहो, आधीच काय कमी संकट नाही आहेत आमच्यावर. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून माझ्या जीवाला घोर लागतोय हो, असं म्हणते आता कुसुमताई. तर आता अर्जुन म्हणतो, कुसुमताई, मला मला असं समजलंय की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता कुसुम म्हणते, काय? हे हे तुम्हाला कोणी सांगितलं, असं म्हणते आता कुसुम. म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं की कशावरून तुम्ही हे सगळं बोलताय? भेटलात का तुम्ही तिच्या आईबाबांना? तर आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, त्यांनी पहिला अद्वैतला सांगितलं आणि मलाही सांगितलं, असं म्हणतो तो. तर आता तो पूर्ण डिटेलमध्ये सांगत असतो अर्जुन कुसुमला की कसं अद्वैतला आणि त्याला मधुभाऊनी सांगितलेलं असतं की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत म्हणून. नाही नाही नाही, हे मधुभाऊंना हे कसं काय कळलं माहित नाही, असं म्हणते आता कुसुम. म्हणजे याआधी ते असं कधीच बोललेले नाही आहेत, असं म्हणते आता कुसुम. म्हणजे सायलीचे आई बाबा आहेत हे त्यांना आधी माहित होतं, हे मात्र नक्की आहे, असं म्हणते आता कुसुम. मग मग सायलीचे आई बाबा त्यांना भेटले असतील का? तर आता अर्जुन म्हणतो, काहीच माहित नाहीये मला, काहीच कळत नाहीये. मी काय म्हणते, आपण सायलीला हे सगळं सांगूया का, असं म्हणते आता कुसुम. नाही नाही नाही, सांगणार आहोत आपण तिला की तुझे आई बाबा जिवंत आहेत, बस. मग जेव्हा ती विचारायला येईल की कोण आहेत, मग काय सांगायचं आपण, असं म्हणत होता अर्जुन. तिचे आई बाबा कोण आहेत हे समजण्यासाठी धडपडत राहील ती मग, असं म्हणत होता अर्जुन. आपल्याला जोपर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आपण काही नाही सांगायचंय तिला. आपल्याला अर्धी इन्फॉर्मेशन कळल्यावर किती त्रास होतोय तर मग तिला किती त्रास होईल, असं म्हणत होता अर्जुन. नाही, जोपर्यंत कॉन्क्रीट उत्तर मिळत नाही मला तोपर्यंत मी सायलीला काही नाही सांगणार, असं म्हणत होता अर्जुन. मी तिला असं टॉर्चर होताना नाही बघू शकत, असं म्हणत होता अर्जुन. मला वाटलं होतं तुमच्याकडून काहीतरी कळेल, पण तुम्ही तर आश्रममध्ये इतक्या वेळानं आला होता हे मला माहित होतं, असं म्हणत होता अर्जुन. सायलीचे आई बाबा कोण आहेत हे फक्त मधुभाऊंनाच माहिती आहे, असं म्हणत होता अर्जुन. आणि ते कधी शुद्धीवर येतील हे काही सांगता येत नाही. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर मलाच शोधावं लागेल, असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे मैपत नागराजला म्हणत असतो, कशाला तुम्ही नको ते उद्योग करताय तुम्ही? जर तुम्ही पकडले गेले असते तर कितीला पडलं असतं ते. नाही पकडलो गेलो पण मी अगदी व्यवस्थित आहे, तुझ्या समोर आहे, डोंट वरी, असं म्हणत होता नागराज. आणि हा गोल्डन चान्स आहे आपल्याकडे आता मधुभाऊंचा गेम करण्याचा. आताच मला कळलंय की मधुभाऊ एकटेच तिथे आहेत, तिथे कुणीही नाही आहे, सायली नाही, अर्जुन नाही, कोणीच नाहीये. आपण एक काम करूया, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, तू तुझ्या माणसाला आत पाठव, आपण बाहेरच थांबूया आणि मधुभाऊंचा गेम ओव्हर करू, चल, असं म्हणत होता नागराज. ओ बसा बसा, असं म्हणत होता मैपत. आपण आता असं काही करणार नाही, तो म्हातारा झोपलेला आहे ना, त्याला झोपलेलाच राहू देत, असं म्हणत होता मैपत. कारण तो एकच माणूस असा आहे ज्याला माहिती आहे की प्रिया खरी तन्वी नाही, असं म्हणत होता मैपत. ही तलवार त्या प्रियाच्या डोक्यावर टांगती राहिली पाहिजे, असं म्हणत होता मैपत. नाहीतर ती पोरगी किती पोचलेली आहे माहित आहे ना तुम्हाला, असं म्हणत होता मैपत. वेगळं सांगायची गरज नाही ना, असं म्हणत होता मैपत. चांगलंच माहिती आहे, असं म्हणत होता नागराज. उद्या जर का आपल्याला असं वाटलं की ते म्हातारडं उठतंय झोपेतनं, तर तिथल्या नर्सला पैसे देऊन त्याचा गळा आवळायला लावायचा आहे का, हेच सांगायला तुम्हाला बोलवलंय, असं म्हणत होता मैपत. त्यामुळे तुमच्या अर्ध्या मेंदूची जी आहे ना प्रतिमा ती आणि आणि हे आता अर्ध मड असलेलं हे म्हातारं ते आता बाजूला काढा, असं म्हणत होता मैपत. आणि फक्त अर्जुन आणि ती सायली एवढंच डोक्यात ठेवा, असं म्हणत होता मैपत. आता पिंजरा लावायचा तो फक्त या दोघांसाठी, असं म्हणत होता मैपत. तर आता इथे देवासमोर थांबलेली असते सायली हात जोडून. देवी आई, मी खूप संकटांचा सामना केलाय ग, पण मला हे संकट सोसत नाहीये. मला मधुभाऊंना असं बघता नाही येते. माझे मधुभाऊ मला परत मिळू दे आई, तसेच हसते खेळते उत्साहाने भरलेले, त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे देवी आई, असं प्रार्थना करत असते आता सायली देवासमोर. साऊ बाळा, मी तुला मिळवण्यासाठी मुळात गेलोय कुठं, बघ मी आहे तसाच आहे, आनंदाने उत्साहाने भरलेला, असं म्हणतात आता मधुभाऊ तिच्या स्वप्नात येऊन. अगदी तुझ्या मनासारखा तुझा हा बाप लेचापेचा नाही आहे, मी जगणार आहे, अगदी खूप जगणार आहे, तुझा आणि जावई बापूंचा संसार बघणार, माझी नातवंड बघणार. पण हे शक्य तेव्हाच होईल जेव्हा ते तुझ्या डोळ्यातलं पाणी तू पुसशील. तू मोठ्या धीराने माझी वाट बघ, आता रडायचं नाही लढायचं, काय, असं म्हणतात मधुभाऊ तिच्या स्वप्नात येऊन आता सायलीच्या. हो मधुभाऊ, ठरवलंय मी, त्यापुढे माझ्या चेहऱ्यावर फक्त हसू दिसेल, कारण मला माहिती आहे की तुम्ही लवकरात लवकर परत याल. तुम्ही सांगितलेलं नेहमी मी लक्षात ठेवेन, आता रडायचं नाही लढायचं. तर आता पाया पडते सायली देवासमोर. तर आता जेल दाखवलंय, तर आता साक्षीला भेटायला मैपत येतो जेलमध्ये. कशी आहे पुरी, असं म्हणत होता मैपत साक्षीला. तर आता साक्षी म्हणते, का भेटायला येत आहे मला,
का भेटायला येत आहे? तुम्हाला कळतंय ना 14 वर्ष राहणार आहे मी इथे. 14 वर्ष दररोज तुम्ही मला भेटायला येणार आहात का इथे? असं म्हणते आता साक्षी. रोज माझी थोडी थोडी कशी झीज होती हे बघायला येत आहे का तुम्ही? असं म्हणते आता साक्षी. कोण म्हटलं तू इथे 14 वर्ष राहणार आहेस? तुझा बाप तुला इथनं घेऊन जाणार, तुझी सोय केली आहे असं म्हणतो आता महिपत. वकील साहेब असं म्हणतो आता महिपत, जरा आत येता का? तर आता वकील साहेब आत येतात जेलच्या. तर आता महिपत दाखवतो त्या वकील साहेबांना. हे वकील साहेब, अर्जुन सुभेदारला टक्कर द्यायला तयार झाले तसं म्हणत होता महिपत. हे तुला 113% इथून सोडवणार असं म्हणत होता महिपत. मी तुमची केस पूर्ण स्टडी केली आहे मॅडम. मी ह्यातनं काही ना काहीतरी लूपहोल शोधून काढेल आणि तुम्हाला ह्या जेलातून बाहेर काढेन असं म्हणत होता वकील. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे कल्पना, प्रताप आणि अस्मिता बसलेले असतात. तर आता अस्मिता म्हणते ती विमल कुठे राहिली, तिला केव्हापासून कॉफी आणायला सांगितली असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली कॉफी आणून देते. अस्मिता ताई म्हणून आता कॉफी देते सायली. सायली असं म्हणत होता प्रताप, तू का कॉफी आणलीस? अगं तुला मी आराम करायला सांगितलं होतं ना असं म्हणत होता प्रताप. तर आता सायली म्हणते, बाबा हो मी काय आजारी आहे का आज आराम करायला? बरी आहे मी, आणि घरातली कामं करायला लागले ना तर जास्त बरं वाटेल असं म्हणते आता सायली. तेवढ्यातच आता अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको माझी कॉफी. तर आता सायली म्हणते, देते ना. तुम्ही आता जाऊन आला ना हॉस्पिटलमध्ये, तुम्ही डबा दिला कुसुमताई ना आणि डॉक्टरशी बोलला? तर आता अर्जुन म्हणतो, हो डॉक्टरशी बोललो. ते म्हणाले की त्याने आता नवीन ट्रीटमेंट चालू केली आहे आणि त्याचा नक्की फायदा होईल असं म्हणतो आता अर्जुन. होईल, नक्की उपयोग होईल बघा असं म्हणते आता सायली. मी ठरवलंय की आपण सगळ्यांनी आता सकारात्मक विचारच करायचा असं म्हणते आता सायली. आणि आता रडायचं नाही, मधुभाऊ बरे होतील याची वाट बघायची असं म्हणते आता सायली. आणि तुम्ही सगळे मिळून मला जी साथ देताय ना त्यामुळेच मी गंभीर झाली आहे असं म्हणते आता सायली. शाब्बास, माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती असं म्हणतो आता प्रताप. तर आता इथे परत जेल दाखवलंय. तर आता इथे प्रियाकडे बघतो महिपत. तू काय, तुझ्या पोटात दुखत असेल ना असं म्हणत होता महिपत प्रियाला. माझी लेक जेलातनं सुटणार, घरी जाणार आणि तू इथंच बसणार. तर आता प्रिया बघते महिपतकडे. तुम्ही फक्त साक्षीचं बघा, माझं काय होईल ते तुम्ही ठरवू नका असं म्हणते आता प्रिया. अरे वा असं म्हणत होता महिपत. गिरे तो बे तंगडे उपर, आमा तुझा उतरावल मी असं म्हणत होता महिपत. आधी इथनं पहिला माझ्या लेकीला इथनं नेणार आणि माझ्या सुरीनं तुझ्या पोटात असा घुसणार असं म्हणत होता तो महिपत. मला धमक्या देऊ नका. महिपत शिकरे कधी धमक्या बिमक्या देत नाही, करून दाखवतो डायरेक्ट असं म्हणत होता महिपत. 113% बघायचं आहे का कसं असं म्हणत होता महिपत. तर आता ती चिठ्ठी दाखवतो महिपत प्रियाला. तर त्या चिठ्ठीमध्ये आता नावं असतात, सरांजमे, राजेंद्र, मधुकर पाटील आणि मग प्रिया. पहिलं नाव वाच असं म्हणत होता महिपत प्रियाला. माजी पोलीस अधिकारी सरांजमे. त्याच्या पोटात सुरीने खूप बसली, त्याला डायरेक्ट विष पाजलं. आईच्या आणि पोरीच्या मरण्याच्या भीतीनं पटकन पिऊन घेतली. सरांजामे मेला आणि आता तिच्या नावावर फुली. तर आता इथे कल्पना मात्र उदास असते फार. आई असं म्हणते आता सायली, तुम्ही न बोलून माझी किती काळजी घेताय हे मला माहिती आहे असं म्हणते आता सायली. उगीच नाही, मी हॉस्पिटलमधून आल्यावर तुमच्या हातचा माझ्यासाठी केलेला चहा तयार होता असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना म्हणते, मी फक्त हे माणुसकीच्या नात्याने केलं, पण आता मी ठरवलंय कोणाला जीव पण लावायचं नाही आणि कुणावर विश्वासही ठेवायचा नाही असं म्हणते आता कल्पना. कारण जेव्हा जेव्हा मी हे केलंय तेव्हा मी फसली गेले असं म्हणते आता कल्पना. तरी पण मला माझ्यातली माणुसकी जिवंत ठेवायची आहे. मग माझ्याशी कुणीही कितीही वाईट वागलं तरी मी माझी माणुसकी विसरणार नाही असं म्हणते आता कल्पना. पण आता मी फक्त अंतर ठेवून वागणार आहे असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुन विचारात पडतो, दुसरं नाव काय? राजेंद्र. तर त्याला डायरेक्ट ठोकलं असं म्हणतो आता महिपत प्रियाला. माझा माणूस तो, तरी मी ह्याला मारलं, तरी मी मारले ह्याच्यावर फुली असं म्हणतो आता महिपत. तिसरं नाव काय? तुझा बाप मधुकर पाटील, हाफ मर्डर केला त्याचा, म्हणून आरती फुल्ली असं म्हणत होता महिपत. चौथं नाव वाच बरं का काय. तर आता चौथं नाव असतं प्रियाचं. तर आता प्रिया घाबरते ते बघून. वाच असं म्हणतो तो. तर आता ती वाचते प्रिया. आता मी मारणार तिच्यावर फुल्ली असं म्हणत होता महिपत. साक्षी, अर्जुन सुभेदार आणि तिच्या बायको पर्यंत पोचायचं असेल तर मला ह्या पायऱ्या चढाव्या लागतील असं म्हणत होता महिपत. तुला आधी इथून मी घरी नेणार आणि ह्याच्यावर फुल्ली असं म्हणत होता महिपत प्रियाला. तर आता इथे प्रिया जेलमध्ये बसलेली असते. तर आता अश्विन येतो तेवढ्यातच तिथे. तन्वी असं म्हणत होता अश्विन. अश्विन असं म्हणते आता प्रिया. अश्विन मिळाला काय रे कोणी वकील असं म्हणते आता प्रिया की नाही. तर आता खूप वीक झालेलं दाखवले आता प्रियाला प्रेक्षक. हो, तुझ्या चेहऱ्यावरून असं कळतंय की पुढे काही घडलेलं नाही असं म्हणते आता प्रिया. साक्षीला काय तिचा बाप इथून निघून घेऊन जाईल, मी मी इथेच राहणार असं म्हणते आता प्रिया. इतका निगेटिव्ह विचार करू नकोस असं म्हणत होता अश्विन. अगं आधीच किती वीक दिसतेस तू, आणि तू इतका त्रास करून घेतलास ना तर तुझी तब्येत अजून खराब होईल असं म्हणत होता अश्विन. जगून तरी काय करायचं असं म्हणते आता प्रिया.
तेवढ्यातच आता प्रियाला चक्कर येते. तर आता चक्करून पडते प्रिया. तन्वी तन्वी असं ओरडायला लागतो आता अश्विन. इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल कोणी आहे का इकडे असं म्हणतो आता अश्विन. तन्वी 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 काय होतंय असं म्हणतो आता अश्विन. तन्वी. तर आता कॉन्स्टेबल येतात आणि जेलाचा दरवाजा उघडतात. तर आता अश्विन म्हणतो प्रिया 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 काय होतंय असं म्हणतो आता अश्विन. तुम्ही जरा थांबा हो, आमच्या डॉक्टरांना ह्यांना चेक करावं लागेल असं म्हणते ती कॉन्स्टेबल. तन्वी उठ उठ काय होतंय असं म्हणतो आता अश्विन. खरंच चक्कर आली आहे की चक्कर येण्याचं फक्त नाटक चालू आहे, हे जरा चेक करा हा असं म्हणते आता साक्षी. जस्ट शट अप असं म्हणतो आता अश्विन. मी फक्त तिचा नवरा नाही आहे, मी एक डॉक्टर सुद्धा आहे, कळलं असं म्हणतो आता अश्विन. बॉडी टेम्परेचर लो होतंय, थंड पडायला लागली आहे ही. तन्वी तन्वी असं म्हणतो आता अश्विन. तन्वी. अहो तुमचे डॉक्टर कुठे आहेत? अहो बीपीचं मशीन तरी लावा, नीट चेक तरी करता येईल. तुम्ही पाणी द्या, आधी पाणी द्या असं म्हणतो आता अश्विन. पाणी द्या पटकन द्या असं म्हणतो आता अश्विन. ए प्रिया उठ उठ असं म्हणतो आता अश्विन. तन्वी उठ उठ असं म्हणतो तो अश्विन. अश्विन असं म्हणते आता तन्वी. मी आहे इथेच आहे इथेच आहे असं म्हणतो आता अश्विन. उठ 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 प्रिया असं म्हणतो आता तो. मदत करा मला हिला वरती बसवण्यासाठी असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रियाला वरती बसवतात. तर आता तेवढ्यातच इथे डॉक्टर येते. तर आता डॉक्टर बाई चेकअप करतात प्रियाचं. तर आता बीपी वगैरे सगळं चेक करतात बघा प्रेक्षक हो प्रियाचं. तर आता इथे अर्जुनला दाखवले. सायलीचे आई वडील कोण आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतोय मी, पण घरात जी सायलीची आहे तीच कशी वागती आहे सायलीशी असं म्हणतो आता अर्जुन. अरे मम्मा नीट बोलत पण नाही आहे सायलीशी असं म्हणतो आता अर्जुन. माझी देवकी कुठे आहे हे मला माहित नाही आहे आई, पण माझ्यावरती तितकेच भरभरून प्रेम करणारी यशोदा माता तुम्ही आहात असं म्हणून सायली रडलेली असते ना कल्पनाला मिठी मारून. हे आठवतात अर्जुनला. किती छान होता त्यांचा बॉन्ड मम्मा आणि सायलीचा. मम्मा आणि सायली खऱ्या आई मुलीसारख्या होत्या. मला आता काही करून सायली बद्दलचा राग काढायला हवा मम्माच्या मनातून. मामा कुणाचं ऐकूनच घेत नाही आहे काही असं म्हणतो होता अर्जुन. आता काहीतरी वेगळीच आयडिया करावी लागेल असं म्हणतो होता अर्जुन, तरच मामा ऐकेल. पण पण काय करू? तर आता अर्जुन विचार करायला लागतो. तर आता अर्जुनला एक आयडिया सुचते आणि आता तो फोन घेतो आपल्या हातात आणि आता तो कॉल करतो. तर आता तो कॉल मात्र प्रतापला करतो. तर आता प्रताप बघतो की अर्जुनचा कॉल आहे. तर प्रताप म्हणायला लागतो की घरातल्या घरात का करतोय अर्जुन मला कॉल. आता प्रताप कॉल घेतो आणि म्हणतो, काय रे अर्जुन, बाबा बरोबर बोलताना तुला काय 10 पायऱ्या चालून खाली येता येत नाही आहेत का? इथला ते काय फोन करतोयस मला असं म्हणत होता प्रताप. डॅड हळू जरा ऐकून घ्याल का तुम्ही, हे खूप महत्वाचं काम आहे म्हणून तुम्हाला फोन केलाय मी. मम्मा समोर बोलता येणार नाहीये मला असं म्हणत होता अर्जुन. एक काम करा, तुम्ही माझ्या रूम मध्ये आहे, तुम्ही या इथे, मला तुमच्याशी बोलायचं असं म्हणत होता अर्जुन. तुम्ही बोलू नका ना शांतपणे, माझ्या रूम मध्ये या पटकन असं म्हणत होता अर्जुन. हा असं म्हणून फोन ठेवतो तो. हॅलो हॅलो अरे असं म्हणत होता प्रताप. आता अर्जुन अस्मिताला फोन लावतो. तर आता अस्मिता बघते. हॅलो बोल अर्जुन. अस्मिताई जे काय करत असशील, जिथे कुठे असशील, पटकन माझ्या रूम मध्ये ये असं म्हणत होता अर्जुन. तुझ्या रूम मध्ये कशाला असं म्हणते अस्मिता. मला वाटलं तू निघालास असं म्हणते आता अस्मिता. तू इथे ये, मला बोलायचे आहे तुझ्याशी असं म्हणते आता अर्जुन. आताच हॉलमधून इथे आले, आता वर कशी येऊ रे असं म्हणते आता अस्मिता. हे बघ तरी तुला डॉक्टरांनी सांगितले ना यू हॅव टू वर्कआउट म्हणून, सो पायऱ्या चढून इथे ये माझ्या खोलीत आणि मला तुझ्याशी बोलायचं असं म्हणत होता अर्जुन. ते काय आहे ना एक टॉप सिक्रेट आहे असं म्हणत होता अर्जुन. टॉप सिक्रेट आणि ते मला तुझ्यासोबत डिस्कस करायचं असं म्हणत होता अर्जुन. टॉप सिक्रेट असं म्हणते आता अस्मिता. मग आता लगेच आले, थांब हा असं म्हणतात अस्मिता. ये पटकन असं म्हणत होता अर्जुन. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघा तरी मध्ये काय आहे ते. मम्माचं वागणं कसं बदलायचं, डॅडनी सगळे प्रयत्न करून सगळं झालं असं म्हणते आता अस्मिता. तर आता अर्जुन म्हणतो, मम्मा स्वतः सायलीशी कशाही वागली तरी चालेल, पण दुसरं कोणी तरी सायलीला त्रास देत असेल तर मम्माला ते कधीच सहन नाही होणार. त्यामुळे तुम्ही दोघांनी सायलीला टॉर्चर करायचं असं म्हणत होता अर्जुन. ठरलं तर मग आता मिशन मम्मा. तर आता इथे डायनिंग टेबल दाखवलंय. तर आता इथे अस्मिता म्हणते, आता तुझं तोंड बघून ना मला जेवणं खूप कठीण जाणार आहे असं म्हणतात अस्मिता. मी माझ्या रूम मध्ये जाऊनच जेवते असं म्हणतात अस्मिता. झालं ना समाधान झालं ना, उठवलंस ना अस्मिताला ताटावरून असं म्हणत होता प्रताप. मलाही जेवायचं नाही आहे, थांबा असं म्हणते हो आता अर्जुन. नाही थांबा असं म्हणते सायली. माझी शपथ आहे तुम्हाला, कुणीही आता उठलं ना तर मी आता पुढचे 3 दिवस अन्न त्याग करेन असं म्हणते सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.